तर मंडळी, आज मुंबई दर्शनमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे बांद्र्याला. हो, बांद्र्याला. कारण बांद्र्याला आहे शाहरुख खानचं घर आणि अक्षरशः मी तुम्हाला आज शाहरुख खानचं घरच दाखवणार आहे. आणि त्याच्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो इतका सुंदर आणि इतका प्रसन्न आहे की बस रे बस, खूपच छान. कारण त्याच्या घराच्या समोर आहे मोठाची मोठा समुद्र. आणि आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं त्या समुद्राला खूप भरती येते आणि इतक्या मोठ्या मोठ्या लाटा त्या समुद्रामध्ये उसळतात की इतकं प्रसन्न वाटतं ते बघून. खरंच खूप छान, खूपच छान. तर हे बघा, मी आता पोहोचलेले आहे शाहरुख खानच्या एकदम अपोजिट घरासमोर. तुम्हाला दाखवते. हे जे ब्लॅक कलरचा जो गेट दिसतो तो शाहरुख खानचं घर आहे आणि त्याच्या घराचं काम सध्या चालू आहे. ती ब्ल्यू जाळी लावलेली दिसते बघा, निळसळकर हिरव्या निळ्या कलरची. तर त्यांनी ते बंगला अक्षरशः झाकलेला आहे कारण त्याच्या घराचं रिपेरिंगचं काम चालू आहे. तर हे बघा, आम्ही पोहोचलेलो आहोत त्याच्या एकदम घराच्या समोर. आणि हे त्यांचे जे फॅन आहेत तर ते त्या गेटच्या समोर जाऊन फोटो वगैरे काढतात कारण त्याच्या घराचं नाव आहे मन्नत. मन्नत नाव आहे. तर हे बघा, गेटच्या आजूबाजूला दिसतच आहे तुम्हाला मन्नत. जवळून दाखवते मी तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्या घराच्या समोरचा परिसर दाखवते. हे बघा, इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न आहे. हे बघा, त्याच्या घराच्या एकदम ऑपोजिट मोठाचे मोठा समुद्र आहे आणि पावसाळ्यामध्ये ते समुद्र बघण्यासारखं असतं खरंच. कधी इकडे यायचं ना तर ह्याच दिवसात यायचं. म्हणजे जास्त पाऊस नाही आणि जास्त कमी पण नाही आणि जास्त जवळ पण नाही जायचं कारण समुद्राला फार उग्र रूप घेतलेलं असते समुद्राने. तर हे बघा, तर मी सर्व फोटो काढतात. मी पण पोहोचलेली आहे. तर ही माझ्या जोडीची आहे मुलगी. आणि हे बघा, इथून तो आपल्या फॅनला कधीतरी येऊन असा हात करत असतो कारण त्यांना कसं पब्लिक खूपच परेशान करते ना, म्हणून ते बाहेर नाही येऊ शकत. त्याची जाळीमधून तो कधीतरी हात करतो. तर हे बघा, मी मन्नतच्या समोर मी गेले. ते बघा मन्नत, पूर्ण नाव तुम्हाला दाखवते. आणि तिथे मी पण थोडीशी मस्ती केली कारण तुम्हाला दिसलं पाहिजे ना मी अक्षरशः तिथे गेली की नाही. तर अशा पद्धतीने बघा, इतकं सुंदर त्याच्या घराचा समोरचा नजारा आहे. एकच नंबर, खरंच खूपच छान. कधी तुम्हाला यायचं असेल मुंबईला तर ह्या बांद्रा शाहरुख खानच्या घराकडे नक्की या. खरोखर खूपच छान आणि प्रसन्न वातावरण आहे तिथे कारण तिथे खूप रिच लोक राहतात, खूप रिच लोक राहतात. त्याच्याच थोडंसं समोर आहे सलमान खानचं घरसुद्धा आहे आणि रेखाचा बंगलासुद्धा आहे. तर या थोडीशी मस्ती करू पाण्याकडे जाऊन. वाव, बघा किती भरलेला आहे समुद्र. ओ माय गॉड, हे बघा काय लाटा आहे. एकदम समोर हे इथे आहे बघा, मी तुम्हाला दाखवलं आधी शाहरुख खानचा बंगला. हे बघा, एकदम ह्याच्या समोर हा आहे शाहरुख खानचा बंगला. सध्या काम चालू आहे त्याच्या बंगल्याचं आणि एकदम त्याच्या बंगल्याच्या समोरच हा एकदम मोठाची मोठा समुद्र आहे बघा. वाव, काय नजारा आहे. छान, खूपच छान. पंछी बनू उड़ते फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. काय छान वाटते, काय छान वाटते. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. ये समा समा है ये प्यार का, किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा. मौसम बहार का ये समा समा है ये प्यार का,
किसी के इंतजार का दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का. असा मोसम असल्यावर कसं काय कोणी मन खेचून घेणार नाही हो. हो किती छान आहे, किती सुंदर नजारा आहे. ओ माय गॉड, ही बिल्डिंग बघा किती उंच 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 आहे आणि तिची डिझाईन काय सुंदर आहे. एक नंबर एक नंबर. हा छत्रीवाला बघा तो तोंडच झाकून बसलाय. मिलके ख्यालों में ही अपने बलम से, मिलके ख्यालों में ही अपने बलम से नींदे गवाई अपनी मैंने कसम से, मैंने कसम से. ये समा समा है ये प्यार का किसी के इंतजार का दिल ना चुरा ले कहीं मेरा मौसम बहार का. ये तर मंडळी, समुद्राला भरती आल्याच्या नंतर जिथे तो छत्रीवाला मी दाखवला तुम्हाला आत्ता, तिथपर्यंत पाणी येतं. हे जे मी इथे उतरते आता खाली जाते, इथे तर बाप रे भयंकर मोठे मोठे लाटा असतात. आता सध्या तितका पाऊस नसल्यामुळे समुद्राला इतकं पाणी नाही, नाहीतर मी इथे जी उतरले तिथे उतरू शकत नाही. आणि मग मी खाली जाऊन थोडीशी मस्ती केली, जवळून थोडंसं छान असं पाण्याचा नजारा आज हे केला, अनुभवला. खूपच सुंदर आणि खरोखर इतकं छान वाटतं, प्रसन्न. पण जितकं पाणी आपल्याला दिसायला छान दिसतं तितकं भयंकरसुद्धा असतं. म्हणून कधी आलात असं एन्जॉय करायला तर जवळ प्लीज जाऊ नका. मी जे गेलेले आहे तो पण माझा म्हणजे मूर्खपणाच म्हणायचा, कारण चुकीचं आहे हे सर्व करणं. कारण समुद्राच्या लाटा इतक्या मोठ्या मोठ्या होत्या त्या अक्षरशः, आणि बरेचसे लोक पुढे पण गेले होते. तर मला तर मी इतकी पण पुढे नाही गेले, पण तरीसुद्धा मी लांबच होते. पण तरीसुद्धा मला कुठेतरी भीती वाटतच होती की नाही, काय माहिती कधी पाणी उग्र रूप घेईल आणि केवढी मोठी लाट कधी येईल ती सांगता येत नाही. आणि खूप असे जवळ बरेचसे लोक होते की त्यांच्या पायाला ते पाणी लागून जात होतं. पण मी तितकी डेअरिंग नाही केली, पण मी सुद्धा पुढे गेली होती. तर तुम्ही कधी आलात तर प्लीज असं काही करू नका, कारण ते शेवटी पाणी आहे आणि तो कधी उग्र रूप घेईल हे सांगता येत नाही. तर मी मस्त असं माझं स्वतःचं खरोखर मी कुठेही गेले की खूप एन्जॉय करते. आणि तेच म्हणतात ना की जीवन खूप लहान आहे, छोटं आहे. पाहिजे तेवढी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुशी बघा आणि खरोखर एन्जॉय करत जरा लाईफ. तर ही आहे माझ्या संगती अश्विनी. मग तिथून आम्ही बाहेर पडलो आणि दोघी आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर मग खूप लागली होती भूक, कारण माझी कशी धावपळ चालू असते. मी कुठेही बाहेर गेले ना की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी खूप आनंद शोधत असते आणि मला आवडतं पण. माझा स्वभावच तसा आहे. तर मग हे बघा, आणि पाऊस तर येतच होता, रिमझिम रिमझिम. आमच्याकडे छत्री होतीच, तिच्याकडे मी सगळा बोजा बिस्तरा दिला होता माझा. माझी बॅग, पर्स, छत्रीसुद्धा माझी तिच्याकडे दिली. ती बिचारी घेऊन चालली होती मस्त. तर अशा पद्धतीने हे बघा, मग आम्ही मस्त एक चीज सँडविच ऑर्डर केला आणि मग आम्ही तिथे छानपैकी दोघींनी पुन्हा मस्ती केली थोडीफार. आणि मग तो चीज सँडविच आम्ही एन्जॉय केला आणि तिथून मग निघालो आम्ही पुन्हा आमच्या घराकडे. कारण तिच्याकडे स्कूटी आहे तर ती मला मस्त त्या स्कूटीवर फिरवत होती. हे बघा, मी तिची मस्ती करते थोडीशी खातानीसुद्धा. तर अशा टाईपने मग मी मस्त मुंबई फिरले. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंटमधून. आणि अजूनही तुम्हाला मी अशीच मुंबई फिरवणार आहे मंडळी. तर
प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला प्लीज विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर चला तर मग मंडळी, ओके, बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.